नेक्स्ट आहे बल्क मॉड्युलस. तर आपलं हे शेवटचं मॉड्युलस आहे. आता आपल्याला माहीत आहे की एखादी बॉडी जर फ्लुइडमध्ये सबमर्ज असेल, बुडालेली असेल, तर अशा वेळेस त्याच्यावर काय होतं की इट अंडरगो हायड्रॉलिक स्ट्रेस. ओके, सो जेव्हाही एखादी बॉडी आहे ही अंडर वॉटर असेल, सो सबमर्ज आहे, तर अशा वेळेस त्या बॉडीला सर्व दिशेनं एक इक्वल अमाऊंटमध्ये एक प्रेशर ॲक्ट होत असतं. आणि फ्लुइडमुळं होणारं ते प्रेशर हे कोणतं असतं? हायड्रॉलिक प्रेशर असतं. हे आपण या अगोदर पण पाहिलेलं आहे. सो आपण त्याला हायड्रॉलिक स्ट्रेस म्हणू. आता याच्यामुळं काय होतं की जी बॉडी आहे त्या बॉडीचा, जी बॉडी सबमर्ज झालेली आहे, तर त्या बॉडीचा व्हॉल्यूम जो आहे, तर हा व्हॉल्यूम काय होतो? डिक्रीज होतो. जसं की या आकृतीमध्ये हा जो प्रेशर आहे, हायड्रॉलिक प्रेशर आणि डिक्रीज झालेला व्हॉल्यूम, आपण काय घेतला होता? डेल्टा व्ही घेतला होता, बरोबर. मग आता याच्यामुळं काय होतं की बॉडीचा व्हॉल्यूम डिक्रीज होत असेल, तर अशा वेळेस जे स्ट्रेन असतो त्या स्ट्रेनला आपण काय म्हणायचं? व्हॉल्युमिक स्ट्रेन. कारण आपण मला हायड्रॉलिकला आपण व्हॉल्युमेट्रिक पण म्हणलो होतो. आणि त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की हे जे आपला बल्क मॉड्युलस आहे, आता बल्क मॉड्युलस जे आहे त्यासाठी आपण अक्षर काय वापरणार? बी. तर बल्क मॉड्युलस हा कशाचा रेशो आहे? तर न्यूमरेटरमध्ये आपल्याला काय करायचं की हा जो हायड्रॉलिक स्ट्रेस आहे हा घ्यायचा आहे आणि त्याला त्याच स्ट्रेननं, म्हणजे कोणत्या? हायड्रॉलिक स्ट्रेननं काय करायचं आहे? डिवाईड करायचं आहे. आणि हा रेशो येतो बल्क मॉड्युलस. आता हे होत असताना एक फक्त लक्षात ठेवायचं आहे की जो हायड्रॉलिक स्ट्रेस आहे, तर हा ॲक्च्युअल एक पद्धतीचा काय माहिती आहे का? प्रेशर आहे. ओके, सो इथं आपण आपल्याला माहिती आहे ना प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे? प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन अप्लाइड एरिया. परंतु इथं काय होतं माहिती आहे का की प्रेशर जे आहे, तर प्रेशरमुळं आपण जर पाहिलं तर व्हॉल्यूम काय झालेला आहे या ठिकाणी? डिक्रीज झालेला आहे. व्हॉल्यूम डिक्रीज झालेला आहे याचा अर्थ प्रेशर काय झालेला आहे? इन्क्रीज झालेला आहे. दॅट्स वाय लक्षात ठेवायचं आहे की प्रेशर आणि व्हॉल्यूम हे दोन्ही एकमेकांच्या काय असतात? अपोजिट ट्रेंड्स आहेत. ओके, सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर पुन्हा एकदा सांगतो की जो व्हॉल्यूम आहे, जो चेंज आलेला आहे, तो चेंज होताना व्हॉल्यूम काय झालेला आहे? डिक्रीज झालेला आहे. आणि व्हॉल्यूम डिक्रीज झालेला आहे, तर व्हॉल्यूम डिक्रीज झालेला आहे. डिक्रीज होण्याचं कारण जर पाहिलं आपण तर प्रेशर काय झालेलं आहे? इन्क्रीज झालेला आहे. आणि त्याच्यामुळंच आपण आता काय करणार की जेव्हा बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला लिहिणार, तर पहा हायड्रॉलिक स्ट्रेससाठी मी इथं काय करतो? निगेटिव्ह पी वापरतो. आणि जो हायड्रॉलिक स्ट्रेन आहे तर याचा जो रेशो असेल डिवायडेड बाय डेल्टा व्ही अपॉन व्ही घेणार मी. आणि निगेटिव्ह साईन लक्षात ठेवायचं की एक फॅक्ट अशी आहे की प्रेशर जर इन्क्रीज झाला त्याच्यामुळं काय झालं? व्हॉल्यूम डिक्रीज झालेला आहे. जर प्रेशर आपण पॉझिटिव्ह झाला असता तर डेल्टा व्ही निगेटिव्ह झाला असता. त्याच्यामुळं आपण इथं काय करतो? डायरेक्ट मायनस चिन्ह घेतलेलं आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की इथं जरी मायनस असेल, परंतु जी सिस्टीम ऑफ इक्विलिब्रियम जे आहे, तर त्यावेळेस आपण बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू ही नेहमी पॉझिटिव्ह घेत असतो. तुमच्या पुढे लक्षात येईल या ठिकाणी. सो लक्षात ठेवायचं की बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार. बाकी तर युनिट तेच असणार, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, जे प्रेशरचे आहे तेच. आता यामध्ये आणखीन एक नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे बल्क मॉड्युलसमधलीच, ती आहे कॉम्प्रेसिबिलिटी. सो कॉम्प्रेसिबिलिटी काय आहे? सो कॉम्प्रेसिबिलिटी इट इज द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. जसं की समजा आपण कॉम्प्रेसिबिलिटीला के वापरलं, तर आपल्याला काय करायचं आहे? बल्क मॉड्युलसचं काय घ्यायचं? रेसिप्रोकल घ्यायचं. आणि रेसिप्रोकल घेतल्यामुळं केचा जो फॉर्म्युला आहे, आता जसं की आता इथं फॉर्म्युला आपण जर रिअरेंज केला असता तर काय आला असतं बरं? मायनस पी व्ही अपॉन डेल्टा व्ही आला असता, बरोबर. आणि सो याच्या अगेन्स्ट जर फॉर्म्युला घ्यायचा असेल आपल्याला, सो फॉर्म्युला काय असेल आपला?
डेल्टा ऑफ व्ही न्यूमरेटरमध्ये जाईल आणि पी व्ही हा कुठे येणार, डिनोमिनेटरमध्ये येणार. ओके, सो हे आहे फॉर्म्युला. आता एक चार्ट आपण पाहू. सो चार्टमध्ये आपल्याला काही कॉमन मटेरियलचे बल्क मॉड्युलसचे व्हॅल्यू दिले आहेत. जसं की आता सॉलिडमध्ये गेलो आपण, तर सॉलिडमध्ये सर्वात जास्त व्हॅल्यू आपल्याला कोणात दिसून येईल, निकेलची, आहे की नाही, 260 × 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर इथे एक युनिट पण दिले बघा तुम्हाला, 10⁹ जर असेल तर तुम्ही जिगा पण वापरू शकता, आहे की नाही, जिगा पास्कल. लिक्विडमध्ये जर आलो आपण तर सॉलिडच्या तुलनेमध्ये लिक्विडची व्हॅल्यू कमी आहे पहा, आहे की नाही. आणि त्यातही सर्वात जास्त व्हॅल्यू कोणात दिसते आपल्याला, मर्क्युरीची. आणि सर्वात लेस व्हॅल्यू कोणाची आहे, इथेनॉल 0.9 जिगा पास्कल. आणि जी आपली एअर आहे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर, तर हिची व्हॅल्यू किती आहे, 1 × 10⁻⁴ जिगा पास्कल, किंवा आपण त्याला एस आयमध्ये जर कन्वर्ट केलं तर 1 × 10⁵ येईल, बरोबर. तर ह्या झाल्या बल्क मॉड्युलसच्या काही व्हॅल्यूज. आता चार्टचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात आलेलं आहे की जी सॉलिड आहे, सॉलिडची बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू फारच जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ कॉम्प्रेसिबिलिटी त्याच्या काय असते, रिसिप्रोकल आहे. म्हणजे ज्याची बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू जितकी जास्त त्याची कॉम्प्रेसिबिलिटीची व्हॅल्यू तितकी कमी. म्हणून सॉलिड जे आहे ना हे लिस्ट कॉम्प्रेसिबल आहे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की कितीही प्रेशर देऊन आपण जास्त कॉम्प्रेस करू शकतो का सॉलिडला, नाही. सो सॉलिड जे आहे ते लिस्ट कॉम्प्रेसिबल आहे. आणि व्हेर आर जे गॅसेस पाहिले आपण, तर गॅसेसची जी बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू खूप कमी आहे सॉलिड आणि गॅसच्या तुलनेमध्ये. याचा अर्थ ते मिलियन टाइम्स काय आहे, कॉम्प्रेसेबल आहे. सो आपण त्याला हायली कॉम्प्रेसेबल म्हणू. सो इथे एक शब्द वापरतो मी, हायली कॉम्प्रेसेबल, ठीक आहे. तर आणि ॲक्च्युली याच्यावर पण डिपेंड आहे, टेम्परेचर आणि प्रेशरवर पण डिपेंड आहे की कोणत्या टेम्परेचरला आणि कोणत्या प्रेशरला आपण त्यांना कॉम्प्रेस करत आहोत. आणि राहिलं लिक्विडमध्ये तर ते त्यांच्या इंटरमिजिएट्स आहेत, बरोबर. सो तर आतापर्यंत आपण जे 3 टाईपचे मॉड्युलस पाहिले, आहे की नाही. तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा आपण काय पाहिला, यंग्स मॉड्युलस, बरोबर. आता यंग्स मॉड्युलस हा कोणत्या स्ट्रेस रिलेटेड होता, टेन्सिल स्ट्रेस म्हणा किंवा कॉम्प्रेसिबल स्ट्रेस. जे यंग्स मॉड्युलस आहे तर यामध्ये जो त्याला आपण आणखीन एक शब्द वापरला तर लॉन्जिट्युनल स्ट्रेस. सो लॉन्जिट्युनल स्ट्रेससाठी आपण काय करणार, सिग्मा चिन्ह वापरणार. त्याचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. आता यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस है ना, 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस परपेंडिक्युलर टू द अपोजिट फेसेस असतात. कशामध्ये, लॉन्जिट्युनल स्ट्रेसमध्ये. आणि त्यानंतर आपण लॉन्जिट्युनल स्ट्रेन पाहिला होता, तर यामध्ये आयदर इलॉंगेशन किंवा काय होतं, कॉम्प्रेशन होतं. आणि अशा वेळेस फोर्सेस हे कोणत्या डायरेक्शनला असतात, पॅरलल डायरेक्शनला असतात, बरोबर. 2 आपण सिम्बॉल पाहिलं होतं. लॉन्जिट्युनल स्ट्रेनचा फॉर्म्युला ΔL/L. आता हे जे टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेट आहे तर याच्यामुळे डेफिनेटली शेप चेंज होतो, मात्र व्हॉल्यूम चेंज होत नाही. आणि इलॅस्टिक मॉड्युलस, यंग्स मॉड्युलसचा जो फॉर्म्युला पाहिला होता आपण, तर FL/A ΔL. आणि जनरली यंग्स मॉड्युलस हा कोणाचा असतो, सॉलिड मटेरियलचा असतो. त्यानंतर दुसरा मॉड्युलस पाहिला होता आपण, शिअर मॉड्युलस, ज्याला आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणू. तर या संदर्भात जो स्ट्रेस होता तो होता शेअरिंग स्ट्रेस, ज्याला आपण सिग्मा एसनं डिनोट केलं होतं, F/A. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर 2 इक्वल आणि अपोजिट फोर्सेस हे कसे ॲक्ट होतात, पॅरलल टू अपोजिट फोर्सेस. जसं की आपण पाहिलं होतं की एक वरच्या सरफेसला आणि एक खालच्या सरफेसला. आणि सो प्रत्येक केसमध्ये जर पाहिलं आपण तर टोटल फोर्स आणि टोटल टॉर्क जे आहेत ऑन द बॉडी ते काय होतात, व्हॅनिश, म्हणजे काय होतात, नष्ट होतात. आणि स्ट्रेन जो आहे तो प्युअर शेअरिंग असतो. त्यावेळेस आपण लॅटरल डिस्प्लेसमेंट ΔX म्हणून जो अँगल क्रिएट होतो तो कोणता पाहिला होता, थीटा. यामुळे शेअरिंग स्ट्रेसमुळे सुद्धा काय होतं, शेप चेंज होतो, मात्र व्हॉल्यूम चेंज होत नाही. आणि त्याचा वेगळे फॉर्म्युला आपण पाहिले होते. त्यामधला एक फॉर्म्युला G = F/A tan थीटाही चालतो. त्यानंतर हे सुद्धा आपण त्याचे एक्झाम्पल सॉलिड मटेरियलचेच पाहिले होते.
तिसरं मॉड्युलस आपण पाहिलं होतं बल्क मॉड्युलस, ज्यामध्ये हायड्रॉलिक स्ट्रेस अँड स्ट्रेन आपण अभ्यासला होता. बरोबर. आता यामध्ये जो स्ट्रेस होता तर फोर्सेस हे कसे होते, परपेंडिक्युलर टू एव्हरीवेअर. म्हणजे आपण पाहिलं होतं सबमर्ज बॉडी आहे, ऑल साईडनं काय होतं इक्वल अँड अपोजिट मॅग्निट्यूडचा अप्लाय झाला होता आणि बॉडीचं व्हॉल्यूम चेंज झाला होता. बरोबर आहे का. व्हॉल्यूम चेंज होताना सुद्धा दोन पॉसिबिलिटी असतील, कमी होत असेल तर कॉम्प्रेशन, वाढत असेल तर इलॉंगेशन. आणि जे हायड्रॉलिक स्ट्रेन आहे त्याचा फॉर्म्युला आपण डेल्टा व्ही अपॉन व्ही पाहिला होता. सो हायड्रॉलिक टाईपच्या स्ट्रेस मेजर पाहिला आपण, तो शेप चेंज होत नाही, मात्र व्हॉल्यूम काय होतो या ठिकाणी चेंज होतो. बरोबर आहे. जसं की आपल्यामध्ये एक्झाम्पलमध्ये डेल्टा व्ही जो आहे तो कमी झाला होता. त्यामध्ये बी इज इक्वल टू मायनस पी अपॉन डेल्टा व्ही अपॉन व्ही हा रेशो झाला बल्क मॉड्युलस, ज्याला आपण बीनं रिप्रेझेंट केलं, जे कॉम्प्रेसिबिलिटीच्या रेसिप्रोकल आहे. आणि यामध्ये आपण तिन्हीमध्ये पाहिलं, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आणि आपल्याला माहिती आहे की बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू सॉलिडची सर्वात जास्त आहे, त्यामुळे ते हायली इनकॉम्प्रेसिबल सॉलिड. आणि गॅसेस जे आहेत त्यांची बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू कमी आहे, त्याच्यामुळे ते हायली कॉम्प्रेसिबल आहेत. आणि फायनली आपण एक लास्ट प्रॉब्लेम. द ॲव्हरेज डेप्थ ऑफ इंडियन ओशियन इज 3000 मीटर. ओके. म्हणजे जी सरासरी आहे भारतीय जे समुद्र उपसागर आहेत तर त्यांची सरासरी खोली किती आहे, 3000 मीटर आहे. कॅल्क्युलेट द फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन म्हणजेच काय, डेल्टा व्ही अपॉन व्ही. त्याला आपण हायड्रॉलिक स्ट्रेनसुद्धा म्हणू. बरोबर आहे का. ऑफ वॉटर ॲट द बॉटम ऑफ द ओशियन. आणि आपल्याला बल्क मॉड्युलस दिले वॉटरचं. तर आता एक लक्षात घ्या की इथं जीची पण व्हॅल्यू दिलेली आहे. सर्वात अगोदर आपल्याला बल्क मॉड्युलसचं जे आपण फॉर्म्युला शिकलेलो आहे तर तो मायनस पी होता. पण मी तुम्हाला म्हणलो होतो की जेव्हा आपण गणित सोडवणार तेव्हा आपल्याला काय घ्यायचं आहे, तो पी घ्यायचा आहे. आणि डेल्टा व्ही अपॉन व्ही म्हणल्यावर व्ही अपॉन डेल्टा व्ही असा फॉर्म्युला आपण तयार केला. आता यामध्ये आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे की जे प्रेशर एक्झर्ट झालेलं आहे 3000 मीटरला वॉटर कॉलममुळे, हो की नाही. सो द प्रेशर एक्झर्टेड बाय 3000 मीटर आहे म्हणजे 3 किलोमीटर जवळपास. तर 3 किलोमीटरचं जे वॉटर कॉलम तयार झालेलं आहे तर त्यानं बॉटम लेअरवर काय केलं आहे, प्रेशर अप्लाय केलेलं आहे. तर त्या संदर्भात त्या प्रेशरचा एक सेपरेट फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा आहे. तर ते आहे HρG. ते लक्षात. सो लक्षात घ्या लिक्विड कॉलमचा प्रेशर काढताना अजून आपले कन्सेप्ट झाली नाही ती, परंतु त्याचा फॉर्म्युला जो आहे तो या पद्धतीचा असतो, ज्यामध्ये ही जी रो दिसतोय तुम्हाला तर ही डेन्सिटी वॉटरची. ओके. तर आणि वॉटरची जी डेन्सिटी आहे तर ती पण लक्षात ठेवायची. तर ती असते 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ओके. आणि आपल्याला जी आता हाईट दिली होती ती 3 किलोमीटर आहे. ॲक्च्युअल आपल्याला SI मध्ये पाहिजे होती म्हणून आपण काय घेणार, मीटरच घेणार. बरोबर. आणि जीची व्हॅल्यू तर आपल्याला 10 दिली आहे SI मध्ये. सो इंटू काय असणार, व्ही अपॉन डेल्टा व्ही. आता होतं काय की आपल्याला फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन म्हणजे डेल्टा व्ही अपॉन व्हीची व्हॅल्यू काढायची आहे. सो आता डेल्टा व्ही जो आहे तो न्युमरेटरमध्ये येईल, व्हीवाला कुठे जाईल, डिनोमिनेटरमध्ये. आणि HρG याला डायरेक्ट डिनोमिनेटरमध्ये कोण आला, बल्क मॉड्युलस आला. करेक्ट. आता ॲक्च्युअल आता हा रेशो आपल्याला काढायचा आहे, फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन काढायचं आहे, त्यामुळे आपण डेल्टा व्ही अपॉन व्हीचीच व्हॅल्यू इथं कॅल्क्युलेट करेल डायरेक्ट. सो आता H जो आहे आपला तो आहे 3 × 10⁻³ मीटर. करेक्ट. जीची व्हॅल्यू 10 घ्यायला सांगितली. जी डेन्सिटी आहे ती आहे 10⁻³ आणि डिवायडेड बाय बीची व्हॅल्यू किती आहे 2.2 × 10⁻⁹. आता वरती जर पाहिलं आपण तर टोटल संख्या किती आहे, 7 आहे. बरोबर ना. सो 7 असल्यामुळे तर 7 कट करू आपण, 10⁻² किती घेणार, 2 शिल्लक राहिले. बरोबर. आता 3ला 2.2 जर आपण डिवाईड केलं तर ते आन्सर येतं पहा ॲक्च्युअल 1.36. आणि हे 10⁻² न्युमरेटरमध्ये गेले तर काय झाले, -2 आलं. आता पर्सेंटेज काढताना आपण 10⁻² मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे का. 10⁻²ला कॅन्सल केलं 100नं. सो 1.36
36%. हा असेल या ठिकाणी फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पॉयझन्स रेशो या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.